आमचा पुढारपणा असतो. येस, आमचाच पुढारपणा असतो. काय होत आहेत? गुदगुल्या गुदगुल्या कुरकुरीत खराट नाही खारट होणार आहे खारट. नमस्कार मित्रांनो, कसं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तर आज पुन्हा शनिवार आणि चाललो आहे श्रम परिहारासाठी. आम्ही चाललो आहे कामोठ्यातली सर्व धारकरी मित्रमंडळी मिळून एक काहीतरी नवीन असं करायचं. आपण सोबत गड स्वच्छता मोहीम राबवतोच, भरपूर अशा काही मोहीम राबवतो किंवा कामोठ्यामध्येही कुठली कार्यक्रम असेल आपण राबवतो. पण त्या गोष्टीपासून काहीतरी एक विरंगुळा हवा, यासाठी काही ना काहीतरी गोष्टी करायलाच पाहिजे. त्याच्यामुळं सर्वांनी एकत्र येऊन अशा काही गोष्टी करायला पाहिजे, जेणेकरून जे धारकरी बंधू आहेत, हे धारकरी बंधू हे एकत्र येऊन त्यांचे हे विचार हे एकमेकांपर्यंत पोहोचले जातील. तर आता मी आहे ऑलरेडी 7:30 वाजून तर गेलेले आहेत, 7:30 वाजलेत आणि वाट बघताच टायमिंग दिलं होतं 7चं. तर आपल्याला माहितीच आहे की 7चं टायमिंग हे आपण कधीच टायमावरती एकत्र येत नाही किंवा टायमावरती निघणं होत नाही. तर बघूया आपले बाकीचे धारकरी बंधू हे किती वाजता येत आहेत. तर चला, अर्धे येत आहेत. आपले एक बंधू आलेले आहेत, बाळू पण इथेच आहे, म्हणजेच हितेश भुईर, आणि अजून 3 जण जे आपल्या गाडीमध्ये येणार आहेत ते, त्यांची आपण वाट बघतोय. तर चला वाट बघूया, कारण की दुसरीकडे आपल्याला काहीच पर्याय नाहीये. तर मी वाट बघतो आणि तुम्ही पण वाट बघा पुढच्या भागाची. तर मित्रांनो, ऑलरेडी 8:30 वाजले आणि 8:30 वाजता 5 मिनिटापूर्वी निघालोय. ऑलरेडी उरण लोडला लागलोय. कुठे चाललोय? तर नानोशीला एक फार्म हाऊस आहे, तिकडे चाललोय. पण जी गोष्ट आहे ना, मेन गोष्ट, ती मेन गोष्ट पुढे आहे. काय आहे? खूप महत्वाची गोष्ट आहे सर्वांच्या दृष्टिकोनातून. त्यासाठीच बाकीचे तेजसराव, सूरज घोणे, त्याच्यानंतर अजून कोण रे, स्वराजराव, हे सर्व लोक सामान घेत होते. नाही, मी सामान घ्यायला गेलो नाही, गेलो. तर मग आता निघालो, डायरेक्ट भेटूया तर आपल्या फार्म हाऊस वरती. पहिली गाडी आमचीच आहे निघण्यामध्ये, सो आम्हीच पुढे असं काही. आमचा पुढारपणा असतो. येस, आमचाच पुढारपणा असतो. तर क्या बोलती पब्लिक? सब ठीक ठाक. चला, कुठे चाललोय माहिती ना आपण? चला, इथे घेऊया थोडा वेळ साईडला. आणि मांजर होती. तर आज आम्हाला वाटेमध्ये जाताना येताना ससा, प्राणी, वाघ, बिबट्या असं काही बघायला भेटणार नाही. आम्ही फार्महाऊसलाच आहे. ससा भेटलं तर भाजून खातील वाले, अशी लोक आहेत. वाघाला सोडत नाही तर ससाला काय सोडतील. चला, बाय बाय मित्रांनो. आपण आपल्या लोकेशन वरती पोहोचलोय. एक 20-25 मिनिटं फक्त कामोठ्यापासून दूर आहे. पण वातावरण तुम्हाला सांगू ना, असं झकास वातावरण आहे. म्हणतोय की असं गुदगुल्या होतात. गुदगुल्या काय होतात? गुदगुल्या. काय श्रीखंडराव कुठे गेलात? दिसतंय का? एक मिनिट जरा आपण. काय होत आहेत? गुदगुल्या. हे फाटक आहे. फाटकामधून आम्ही गाडी आतमध्ये घातली आणि बाळूची गाडी इथे पार्क केली. आणि हे मस्त पैकी असं आम्हाला रात्रीचं निवारायला आहे. बघा आनंदाचा पारावरच राहिला नाही ना. आणि आमच्या त्या स्वागतासाठी पण फुगे लावून ठेवलेले आहेत मस्त पैकी. इथून गेल्यानंतर वरती पुढे इथे डायनिंग टेबल आहे, 6 माणसांसाठी आहे. मी टेबलवरती बसेल. त्याच्यानंतर वरती ते पुढे गेल्यानंतर ह्या लोकांना जेवण बनवण्यासाठी ओपन किचन आहे. बघा, ओपन किचन आहे. आणि दादांनी सर्व तयारी करून ठेवलेली आहे. किचन सेट करून ठेवलंय. हो काय लागतील अजून? काय सांगा लागतील अजून? आचार्य आला नाही आमचा. सूर्य आहे बघा, सूर्य आहे त्याच्यात. शोधा एक तर आहे, दुसरी आहे. 2-3 हफ्ते तर पटकन सूर्य आहे. तुम्हाला जी मगाशी मी गोष्ट सांगत होतो ती म्हणजे होती ती
काय ते हेच की इथे येऊन जेवण बनवायचंय, जेवण आहे ते गिळायला मिळणार नाहीये. आणि वा 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 वा, आणि ही गोष्ट म्हणजे एकदम मस्त. पण आता कोणाची हिंमत नाही रे बाबा याच्यामध्ये उतरायची. तर सकाळी बघूया. आणि पाठीमागे असं सर्व गवत आहे तुम्ही बघितलं तर. आणि ही जागा तर मित्रांनो आता काय करतो आम्ही, आता जराशी तयारी करतो हे लोक येईपर्यंत. कोणाची पण तोंड बघण्यापेक्षा ते आपलं बघायचं. अरे वरती आले. दीपक दादा निघालेत. सूरज दादांनी मस्त आता आपण सुरुवात केलेली आहे. तुरीच्या शेंगा या बोल लवकर. मीठ टाकून पाणी टाकलंय आता आणि डायरेक्ट आता वरती. माझे बटाटे तिथं. अरे व्लॉग मध्ये हा येईल ना. अबे अरे बाळू चार बाळू हा व्लॉग अपलोड होला रे. चार बाळू तसा नाही मित्रांनो. आपलं इथे बघा पनीर आणि बटाटा भाजतोय आपण. कधी होणार आहे काय माहिती. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आपला पनीर तर मस्तपैकी भाजून तयार झालाय. आणि मी आता पनीर काढतो. अरे जरा बघा जेवण बनवायचं राहिलं बाजूला. 11 वाजलेत आणि ह्यांचं नुसतं नाश्त्यावरती बघताय. हे बघा न येणारे आलेत आणि खायला बसलेत. अरे काहीतरी काम करा रे. ते बघा आमचे नेते बघा चिकनच खायला लागलेत आता. हो ते भाजायचं अजून. हो नेते काय कुरकुरीत नेते चिकन कुरकुरीत. व्हेज वाल्यांपेक्षा आमचं चिकन असं खर्राट होणार ना. खर्राट अरे खराट नाही खारट होणार आहे. खारट ह्यो म्हणणार माझा की आमचं चिकन असं म्हणणार तसं म्हणणार. ह्यो मगाशी असं 2 फाका काढून होत्या. जेव्हा तेजस सोनवणे म्हटला की व्हेज होणार नॉनव्हेज करून खाणार, असा फाका काढून उभा होता. असा फाका काढून हा एक टांग इकडे एक टांग इकडं. बेगो का म्हटलं का मजा देतो का ह्यो. रे त्याला टाकायचंय बाबा रे. एवढ्या गोष्टी काय टाकता येणार नाही. पण एक मात्र नक्की सांगतो हे जे नॉनव्हेज बोलतात ना आमचं हे एवढे बोलतात ना आमचं नॉनव्हेज असं होणार आहे, आमचं नॉनव्हेज तसं होणार आहे. ह्यांचं नॉनव्हेज खारट होणार आहे आणि हे आमचा पनीर मसाला खायला हे 1000% येणार आहे. एक मिनिट आता जो आधी बोलला त्याचा मनावरती येऊ नका. त्याचा म्हणण्याचा उद्देश काय होता, खारट म्हणजे खारट एकदम खारट पद्धतीने होणार आहे. यांच्यात एकानी पण दम नाही. फक्त नॉनव्हेज वाल्याने स्विमिंग पूल मध्ये उडी मारली. एकानी पण स्विमिंग पूल मध्ये उडी नाही मारली. थोडी नॉनव्हेज वाल्याने उडी मारली. घंटा जाईल तुम्हाला. काय बोलतात ते तुम्हाला चार्जेस किती पण काहीच मिळणार त्यांना म्हणलं थोडा हे बाळू खेळ धव्या हे बाळू हातात पीठ आण. लय पाणी वतलं लय वतलं तू बटाटा. मित्रांनो रात्रीचे वाजले आता किती वाजलेत माझं घड्याळ बंद. ओके रात्रीचे 2 वाजलेत आणि तुम्ही बघू शकताय सर्व जेवायला बसले आता. पनीरची भाजी सुजराव ह्याला नाव काय द्यायचं आपण. बटाटा मंचुरियन. बटाटा मंचुरियन. वा 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 वा. सरांनी मेहनत घेतली बटाटा मंचुरियन बनवायसाठी. आणि इकडे यांचं अजून चिकन बनतेच. चिकन पाणीवाला चिकन. आणि या लोकांचं इकडे बघा. अरे हा काय चिकनची तर्री आहे एक नंबर. आपण खात नाही पण ते खातील.
चला चला चला, अरे चला चला, भूक लागली. परत जिरवून परत बसायचं. आता आंघोळ करायची डायरेक्ट. खावा खावा. आपल्या हाताने दे. तर मित्रांनो, आम्ही आता बसतो जेवायला, तुम्ही पण बसा जेवायला. बाय बाय. याच्यामध्ये एवढं झणझणीत झालंय, आता दुसरी भाकरी झालं. पाणी बघा, पाणी. पण नुसतीच हड्डी आहेत. हे दाखवा, ह्याला म्हणतात पाणी. हे बघा, इकडे बघा, याला म्हणतात ओरिजिनल ओरिजिनल कलर. पनीरचे पीस बघा, पनीरचे पीस कधी कोणी बघितले पण नसेल एवढे. सुप्रभात मित्रांनो. आता हा जो वरचा स्विमिंग पूल आहे तिकडे जायचंय. चला, पोरं तर गेलेत, आपण पण जाऊया. अरे 2 मिनिटं थांब ना. कातळ्यांचं सर्व भिजलं. थांब. बस बस बस. आता इथपर्यंत हे असं होतं. हे असं होतं. आता इकडे बघा. आता आम्ही करतो एन्जॉय. तुम्ही वाट बघा पुढच्या व्हिडिओची. तर मित्रांनो, मस्त पैकी आमचा क्रिकेटचा सामना चालू आहे आणि तुम्ही बघू शकता इथे निखिल श्रीखंडे प्रमुख भूमिकेत. आणि नॉट आउट. वाईट होता. अरे मी मारला. वाईट बॉल. 10 रन झाले. 10 रन. अशा तऱ्हेने 10 रन झाले. वाईट बॉल. 11 रन. आणि अशा प्रकारे 11 रन. बॉलर वरती दबाव आलेला आहे. बॉलरवरती दबाव. सोळा रन करायचे. 16
अशा प्रकारे आपलं एन्जॉयमेंट करून झालेलं आहे आणि सर्वजण आता तयार झालेत घरच्या वाटेकडे निघण्यासाठी. पण तत्पूर्वी आम्ही ज्या कामासाठी ते आलो त्यातलं 10% काम हे बाकी राहिलेलं आहे. म्हणजे आमची एक बैठक बाकी आहे, ती 15-20 मिनिटाची बैठक ही आम्हाला घ्यावी लागेल. कारण की जी गडकोट मोहीम येते आहे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची जी गडकोट मोहीम आहे, जी आता एक महिन्याभरापूर्वीच येऊन थांबलेले आहे. उमरठ ते श्रीमान रायगड, जी राजधानी रायगड आहे, ती पुढच्या 5-6 तारखेला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने ही जी बैठक होणार आहे आणि त्या बैठक झाल्यानंतर आम्ही आपापल्या घरी परत जाणार आहोत कामड्यापर्यंत. झाला आपलं आता एक काल आलो आपण, मस्त आपलं सगळं आनंद घेतला, आपलं एन्जॉय केला सगळं. इथं आपण याच्यासाठी आलेलो बाबा, इथं आल्यानंतर सगळेजण फ्री होते. हा, आणि कसं थोडं बाहेर आल्यानंतर तिथं कसं असतं, आपल्याला थोड्या काही गोष्टींचा बंधन असतात. इथं आपल्याला बंधन नसतं, तिथं गेलं आपल्याला परत आहे त्याच याच्यात राहायचं. ठीक आहे. तर आणि समजा आता आपण ह्या अशा गोष्टी केल्यात आपलं बॉन्डिंग वाढण्यासाठी केलेलं आहे. आपल्यामध्ये थोडंसं झालेलंच आहे की जरा कसं होतं, नेहमीच आता मागची बैठक आपली झाली तेव्हा आपलं काय बोलणं झालं की आपण फक्त कार्यक्रमापुरतं एकत्र येतो, नंतर परत आपलं ना फोनवर बोलणं होतं, ना भेटणं होतं, ना काय, म्हणजे डायरेक्ट तू कोण मी कोण काय माहित नाही असं होतं. तर त्या अनुषंगाने आपण हा ठरवलं होतं, एक आपण बाहेर येणार फार्म हाऊसमध्ये, आपण थोडे 2 दिवस मजा करणार, त्याच्यातून आपण आपली बॉन्डिंग जरा होईल. तर बऱ्यापैकी आपण तसा आनंद घेतलेला आहे. तर आता इथून गेल्यानंतर आपल्याला कामाला लागायचं. कामाला म्हणजे काय लागायचं आहे, आपल्या रायगड विभागामध्ये यावेळेस मोहीम आहे. पूर्ण जबाबदारी स्वराज्यावर आता काल सांगितल्याप्रमाणे पूर्ण रायगड विभागावर हे केलेली, जिल्ह्यावर जबाबदारी दिलेली. तर आपली जबाबदारी वाढलेली आहे. आपल्याला कमीत कमी 50 ते 55 जणांची बस करून मोहिमेला जायचं. सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय, उमापति महादेव की जय, सीता मैया की जय, लक्ष्मण भैया की जय, हर हर महादेव, हर हर महादेव, जय श्रीराम, जय जय श्रीराम. नमो पार्वतीपते हर हर महादेव, पार्वतीपते हर हर महादेव. सनातन हिंदू धर्म की जय, सनातन हिंदू धर्म की जय, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. हाथी घोड़ा पाल की जय, कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की जय, कन्हैया लाल की. हर हर महादेव, हर हर महादेव. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या श्रमपरिहाराची सांगता झालेली आहे आणि आम्ही आता ह्या फार्म हाऊसवरून निघालो आहे आपापल्या घरी जायला. ब्लॉग कसा वाटला नक्कीच कळवा आणि इथेच मी तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.